देवा मागे सगळे चला चला मंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यावर स्वागत करतात। मी आमंत्रित करते श्रीमती शीतल सोनानी यांना। यानंतर मी विनंती करते श्रीमती नीतू जोशी यांना, त्यांनी माननीय शालेय साहित्याचं वाटप सन्माननीय अतिथींच्या हस्ते मंचावर संपन्न होते। त्यानंतर या भागाचा सर्वात मुख्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप सन्माननीय अतिथींच्या हस्ते होतं। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि सगळ्या अतिथींसाठी झाल्या पाहिजे। तसंच या भागातली जी मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या सुधारण्यासाठी डीजी साहेब, पाटील साहेब, कलेक्टर साहेब, प्रभाकरजी, जोशी साहेब, सर्व या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व पत्रकार, उपस्थित सर्व या वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, जे माझ्या एक प्रकारचं विजन होतं निवडणुकीमध्ये मी बोललो होतो, शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्माण झाला पाहिजे। आणि हा चॅलेंज सगळ्यांना वाटत होता की हा काय फक्त बोलतात आणि काही होत नाही। आज सुद्धा काही लोकांनी प्रतिक्रिया दिला विरोधी पक्षांनी की आमच्या खासदाराला बोलवलं नाही, हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे, हे काही शासकीय कार्यक्रम नाही। दुर्जागर एक्सप्रेसचे सुनील जोशी यांनी सगळ्यांना निमंत्रण केलं, ज्याला ज्याला निमंत्रण करायचं होतं त्यांना निमंत्रित केले आणि ते सगळे इथे आले। मी हार्दिक स्वागत करतो आपले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि उद्योगमंत्र्यांचं की आपण इतका पाऊस असताना आमच्या लोकांकरता इथे पण आलेला आहे, आमच्या आपल्या 200 ऐकण्याकरता सगळं इथे लोक इथे आलेले आहेत। हा महत्वाचा आहे आणि अशा प्रकारचा पाऊस असताना मंत्री लोक पहिले याला पाहत नाही, परंतु आपण जे हिंमत केलं त्याचा मी दाद देतो, कारण की हा लोक इथे सगळं आदिवासी या भागामध्ये सगळ्यामध्ये सुरू होणार आहे। दुर्जागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, कॅबिनेट मंत्री आदरणीय धर्मराव बाबा अकरामजी,
माझे तरुण सहकारी पार्थजी पवार, हर्षदीपजी कांबळे, या प्रकल्पाचे प्रमुख सुनीलजी जोशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी, मी शासनाच्या वतीने आणि उद्योग विभागाच्या वतीने सर्वप्रथम सुनील जोशींना मनापासून धन्यवाद देतो की आपण जो डावसला MOU केला होता त्या MOUचा आणि त्या कामाचा शुभारंभ आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी धर्मराव बाबा अत्राम, उदय सामंतजी, इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन सुनील जोशीजी, बी प्रभाकरनजी, वेदांत जोशीजी, बलराम सोमानीजी, हर्षदीप कांबळे, संदीप पाटील, जिल्हाधिकारी श्रीयुत दैने, पोलीस अधीक्षक निरोधपर, रवी वासेकर, आपले सरपंच सायरू मडावी, विशेषतः या परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, माझे सगळे आदिवासी बांधव, राज्य सरकारच्या विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण या परिसरामध्ये आलो. खरं तर कार्यक्रमाला सुरुवातीलाच मी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांना वंदन देखील करतो. आज आषाढी एकादशी, आषाढी एकादशीच्या निमित्तानं बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना वंदन करतो. आपल्यासह राज्यातल्या सर्व भाविकांना देखील गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय देवेंद्र फडणवीस यांचं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा यांनाही नमन करतो. आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी राज्याला एक क्रांतिकारी अर्थसंकल्प दिला ते आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंतजी, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री ज्यांनी या प्रकल्पाकरता पुढाकार घेऊन आपली जमीन दिली ते सन्माननीय धर्मराव बाबा अत्राम, या प्रकल्पाचे प्रमुख सुनील जोशीजी, लॉयडचे प्रभाकरनजी, वेदांत जोशीजी, विशेष रूपाने उपस्थित असलेले पार्थ पवारजी, या ठिकाणी उपस्थित श्री बलराम सोमानी, श्री संदीप शिरखेडकर, आपले उद्योग सचिव हर्षदीप कांबळे, IG संदीप पाटील, श्री जिल्हाधिकारी संजय दैने, श्री निलोत्पल आपले SP, त्याचप्रमाणे सरपंच साहेब मडावी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मी खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला विठ्ठलाला प्रार्थना करतो की आपल्या राज्याला फार फार धन्यवाद. आणि साहेब तुम्हाला शब्द देतो की जसं तुम्हाला आम्ही प्रॉमिस केलंय तसंच आम्ही लवकरात लवकर हा प्रकल्प उभा करू आणि इकडे लवकरात लवकर रोजगार देऊ लोकांना आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही हा प्रकल्प रेडी करू. धन्यवाद.
समस्त नागरिकांना विनंती आहे की आपल्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। आपल्या आज हम सभी के लिए बहुत खुशी की बात है कि आषाढ़ी एकादशी के इस बहुत ही पवित्र दिवस पर गढ़चिरौली में 10,000 करोड़ के निवेश से इंटीग्रेटेड स्टील प्लांट सुरजागढ़ स्टील प्राइवेट लिमिटेड इसका भूमि पूजन हमने किया है। इसके कारण यहाँ पर जो स्थानिक लोग हैं, आदिवासी है, इनको बहुत फायदा मिलेगा, इनको रोजगार मिलेगा। और सबसे महत्व की बात यह है कि करीब करीब 8 मिलियन टन इतना प्रोडक्शन इसका होने वाला है। 4 मिलियन टन का और प्रोडक्शन लॉयड्स के माध्यम से हो रहा है। चामोर्शी में भी करीब 35,000 करोड़ की इन्वेस्टमेंट वहां पर आ रही है, जिसमें 20,000 लोगों को रोजगार मिलने वाला है। और ये सारे प्रोजेक्ट्स हम जब कंप्लीट करेंगे तो महाराष्ट्र का जो स्टील प्रोडक्शन है उसका 30% स्टील प्रोडक्शन ये अकेला गढ़चिरौली करेगा। हमने जो कहा था स्टील सिटी होगी, उसकी ओर गढ़चिरौली बढ़ रहा है। विशेष रूप से हम हमेशा ये कहते थे कि गढ़चिरौली ये महाराष्ट्र का आखिरी गांव नहीं है, आखिरी शहर नहीं है, या आखिरी जिला नहीं है। वहां से महाराष्ट्र शुरू होता है, वो पहला जिला है। उस प्रकार से गढ़चिरौली को परिवर्तित करने का काम हमारे सरकार के माध्यम से हो रहा है। और ये करते हुए हमने जितने MOU किए और जितने इनके साथ हमने समझौते किए और इनको जमीन दी या जो भी हमने फैसिलिटी दी, उन सब में हमने कहा है 80% रोजगार ये स्थानिक लोगों को देना पड़ेगा। और उसी प्रकार से हम लोगों ने इसकी शुरुआत की है। आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम माझ्या वारकरी संप्रदायाला, तमाम भाविकांना आज सगळेजण पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता पंढरपूरला जात असतात आणि तिथं दर्शन घेत असतात। आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे। त्याच दिवशी गडचिरोली सारख्या एका दुर्गम असणाऱ्या जिल्ह्यामध्ये, आदिवासी जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक इस्पात सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करते। 2,500 कोटीतनं सुरुवात होणार आहे, जवळपास 10,000 कोटीपर्यंत गुंतवणूक होणार आहे। 8,000 इथल्या मुलांना मुलींना त्याच्यातनं रोजगार निर्माण होणार आहे, नोकरी मिळणार आहे, अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे। आणि ह्याच्यातून निश्चितपणे त्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता यायला मदत होणार आहे, स्थानिकांना काम मिळणार आहे। डायरेक्ट 8,000 मुलांना मुलींना काम मिळेल, पण इनडायरेक्ट देखील काही रोजगार ह्याच्यातून निश्चितपणे निर्माण होणार आहे। आणि चांगल्या पद्धतीनं गडचिरोलीमध्ये ज्या काही माइन्स इथं मिळालेले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल मिळालेलं आहे, ते इतकं फायद्याचं आहे, ते हजारो कोटीचं आहे। म्हणजे अजून आपण अंदाज लावू शकत नाही, कारण त्याच्यातनं स्टील तयार होत असतं आणि त्याला प्रचंड जगामध्ये मागणी आहे, देशामध्ये मागणी आहे स्टीलला। आणि त्याकरता थोडंसं हे सगळं होत असताना मात्र निसर्गाचा कुठं ऱ्हास होणार नाही। विशेषतः इथलं जे काही आपल्याला झाडी पाहायला मिळते, एकंदरीत हिरवागार परिसर पाहायला मिळतो, तिथं पण तेवढंच लक्ष देण्याची नितांत गरज आहे। ते सगळ्या गोष्टी राज्य सरकारकडनं निश्चितपणे केल्या जातील, अशा प्रकारची ग्वाही आणि खात्री मी गडचिरोलीकरांना देतो। जी हम दूसरे एक्चुअली बड़े प्रोजेक्ट है, क्योंकि पहला जो स्टील प्लांट है वो कोनसरी में है, हम दूसरा प्लांट फैक्ट्री डाल रहे हैं यहाँ गढ़चिरौली में। एंड अभी गढ़चिरौली एक नए इंडस्ट्रियल रेवोल्यूशन में जा रहा है। जो सुरजागढ़ माइनिंग जब से स्टार्ट हुआ तब से एक अलग ही लहर आई है। एंड गढ़चिरौली फ्यूचर का स्टील हब बनने जा रहा है। कितने लोगों को यहाँ पे नौकरियां जो हमारा टोटल प्रोजेक्ट है सर, वो 0.75 मिलियन टन पर एनम के हिसाब से स्टील मैन्युफैक्चरिंग होने वाला है, जो विल इंक्रीज इट टू 2 मिलियन टन पर एनम। एंड यहाँ पर 7 से 8,000 लोगों को नौकरी मिलेगी, डायरेक्ट एंड इनडायरेक्ट। एंड जो हमारा टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट है वो 10,000 करोड़ का है। अभी यहाँ ज्यादा मैं कुछ कहना नहीं चाहता हूँ। 10,000 कोटी का यहाँ पर एक प्रकल्प यहाँ तैयार होने जा रहा है अपना सुरजागढ़ इस्पात के माध्यम से, जहाँ की 8 से 10,000 लोगों को यहाँ पर काम मिलेगा। और काफी समय के बाद यहाँ पर एक इस विधानसभा क्षेत्र के अंदर एक उद्योग यहाँ पे आने का एक सौभाग्य प्राप्त हुआ। और यहाँ पे दोनों उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार और देवेंद्र जी फडणवीस और उद्योग मंत्री उदय सामंत यहाँ आने वाले हैं। और जल्दी
वो भी पहुंचेंगे। अब एक हेलीकॉप्टर पहुंच गया, दूसरा हेलीकॉप्टर पहुंचने वाला है और यहाँ पे लोगों का कल्याण के लिए हमको ये सब काम हमने किया। बख्शिश पत्र हमने जमीन मेरे इच्छे के अनुसार मैंने दिया है, लोगों का यहाँ पर जरूर फायदा होने वाला है।